यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता। श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले, लोकांचे रक्षण केले। तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी। तेव्हापासून नागाची पूजा केली जाते। पूर्वीच्या काळी नागपंचमीला खूप महत्त्व होते। चल ग सये वारुळाला नागोबाला पूजायाला, हे गाणं मी लहानपणापासून ऐकले आहे। हल्ली शहरात कोणत्या वारुळाला जायचं आपण? घरात पूजा आपण करू शकतो ना। काही भागात भिंतींवर नागनागिनीची चित्रे काढून पूजा केली जाते। काही ठिकाणी मातीचे नाग करून त्यांची पूजा करतात। काही ठिकाणी कागदांवर नागपरिवार काढून पूजा केली जाते। ज्वारीच्या लाह्या, दूध, पुरणाचे दिंडे करून नैवेद्य दाखवला जातो। घरातील देवतांना नमस्कार करून पूजेला सुरुवात करावी। चतुर्थीपासून उपवास करावा, पंचमीला पूजा करावी। पंचमीची पूजा करून उपवास संध्याकाळी सोडावा। या दिवशी शेतात नांगर फिरवला जात नाही। तसेच हा महिलांचा, माहेरवाशिनींचा महत्त्वाचा सण आहे। मुली माहेराला येतात, हातांवर मेहंदी काढतात, झिम्मा फुगड्या खेळतात, झोके बांधले जातात, गाणी म्हणतात। अशा प्रकारे नागपंचमीचा सण विविध भागात, विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नैवेद्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात। आता आमच्या भागामध्ये ना या दिवशी पुरणपोळी बनवले जाते आणि ज्वारीच्या लाह्या, दूध, साखर याचा नैवेद्य दाखवला जातो। ही आमच्या भागातली मी पूजा दाखवलेली आहे। तुमच्या पूजेमध्ये माझ्या पूजेमध्ये फरक पडू शकतो, पद्धत वेगळी असू शकते। व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।